नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आपण पाहत आहात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. गर्दी जमवणाऱ्या नेत्याला पराभव दूर नाही, राष्ट्रवादी मनसे डावी आघाडीचे प्रताप पाटलांना आव्हान. प्रतिष्ठित गोकुळनगर वासियांची दैना, रस्त्यासाठी काँग्रेसच्या नगरसेविकेचा सत्ताधाऱ्याविरोधात उपोषणाचा इशारा. गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन डोळ्यात तेल घालून सज्ज. नांदेडकरांकडून श्री गणेशाला भावपूर्ण निरोप. आता बातमीपत्र विस्ताराने. माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची शिवसेनेकडून लोहा कंधार मतदारसंघासाठी उमेदवारी निश्चित असून त्यांना राष्ट्रवादी मनसे आणि महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे आव्हान आहे. लोहा कंधारमधील मतफुटीचा फटका या नेत्याला बसून गर्दी जमवणारा हा नेता पुन्हा एकदा पराभवाला सामोरा जातो की काय असे वाटू लागले आहे. लोहा कंधार मतदारसंघातून माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची उमेदवारी निश्चित असून प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विजयासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याच मतदारसंघातून आपल्या पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. शिवसेनेच्या जाहीर सभेला जिल्ह्यासह मराठवाड्यातील नेते आणि कार्यकर्ते आल्याने प्रताप पाटलांना नेहमीप्रमाणे मोठी गर्दी जाणवली. परंतु मोठ्या गर्दीने याआधी देखील प्रताप पाटलांना चुकवा दिला होता. त्यांना 2 वेळेस अपयशांना सामोरे जावे लागले होते. राजकीय समीक्षक तर प्रताप पाटलांचा यावेळचा शिवसेना प्रवेश मुळात चुकीचा असल्याचे म्हणत आहेत. यावेळेस प्रतापराव पाटील चिखलीकरांचा निर्णय चुकलेला आहे. त्यांचा जो मुळात बघण्याचा दृष्टिकोन होता की दलितांचा उद्धार, अल्पसंख्याकांचा उद्धार, ग्रामीण भागातल्या बहुजनांचा अल्पसंख्याकांचा उद्धार, आता ही सगळी मतदार त्याच्यापासून दूर गेलीत, प्रताप पाटीलपासून दूर गेलीत. प्रताप पाटील हे गर्दी जमवणारे नेते निश्चित आहेत, परंतु लोहा कंधार भागातील राष्ट्रवादी मनसे आणि डावी आघाडी यांचा सामना आणि महायुतीतील नेत्यांचे हेवे दावे या राजकारणाचे एकंदरीत परिणाम प्रताप पाटलांच्या पराभवात रूपांतरित होऊ शकतात. यावेळी देखील प्रताप पाटील यांना विजय जरी निश्चित वाटत असला तरी पराभव त्यांच्यापासून दूर नाहीये. नांदेड शहरातील प्रतिष्ठित असा भाग म्हणजे प्रभाग क्रमांक 14 गोकुळनगर. या प्रभागातील काँग्रेसच्या नगरसेविका श्रीमती मुदिराज यांनी प्रभागातील रस्त्याच्या बांधकामासाठी आपल्याच पक्षाच्या सत्ताधाऱ्यांना उपोषणाचा इशारा दिला आहे. नांदेड शहराच्या अनेक भागातील रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. प्रभाग क्रमांक 14 गोकुळनगर हा त्यातीलच एक भाग. शहरात थोडा जरी पाऊस झाला की अशा रस्त्यांनी चालणे जिकिरीचे ठरते. रस्त्यांनी चालणे कठीण झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना जाण्या येण्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. खासदार अशोकराव चव्हाण आणि माजी सभापती तथा नगरसेवक दिलीप कंदकुर्ते हे याच प्रभागातील मतदार आहेत. अत्यंत नावाजलेल्या या प्रभागाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. काँग्रेसच्या नगरसेविका श्रीमती मुदिराज यांनी याआधी देखील महानगरपालिकेकडे याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर महापालिकेने त्यांच्याकडे आश्वासन देऊन देखील दुर्लक्ष केल्याने 15 ऑगस्ट रोजी श्रीमती मुदिराज यांनी उपोषणाचा देखील इशारा दिला होता, परंतु अद्यापही हा रस्ता बांधण्यात आलेला नाहीये. यहाँ पे 3 स्कूल है, एक पीपल स्कूल, एक फजलुम स्कूल और एक गंगा माता स्कूल. यहाँ पे बच्चे जो है, यहाँ छोटे छोटे बच्चे यहाँ पे शिक्षण करने के लिए आते हैं. यहाँ पे जितने खड्डे हैं कि एक्सीडेंट का चांस है, एक्सीडेंट होने का एकदम बिल्कुल तय है. और यहाँ पे लोग तंग आगे वाले हैं. 50 साल से यहाँ पे रोड बना नहीं. गोरक्षणचा हा सदरी जे रस्ता गोकुळनगर ते विष्णुनगरला जाणारा आहे, याची अवस्था एवढी अत्यंत खराब झालेली आहे. आणि हे जो मंदिर आहे गोरक्षणचं, हा नांदेडचा शिव म्हणून या गोरक्षण हनुमान मंदिरच्या दसऱ्याच्या वेळेस इथं हजारो भाविक सीमाोल्लंघनसाठी येतात. शिवाजीनगर ब्रिज ते हिंगोली गेट अंडरग्राउंड या 2 भागांना जोडणारा हा मुख्य रस्ता असून या रस्त्याचे बांधकाम 20 वर्षापूर्वी झालेले आहे. नांदेड महापालिकेत काँग्रेसची एक हाती सत्ता असून देखील काँग्रेसच्याच नगरसेवकाला आपल्या प्रभागातील कामे पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारचा संघर्ष करावा लागत आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा
सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड. संपर्क 9423 03 50 35. नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था. स्पेशल थाली दाल बाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय. आमरस, श्रीखंड, गुलाबजामुन, मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या. खमंग, चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालयाशिवाय पर्याय नाही. सुंदामाता भोजनालय, जुना मुंडा, नांदेड. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूया नांदेडमधील श्री गणेशाचे विसर्जन. शहरातील गणेश मूर्तीचे विसर्जन गोदावरी नदीमध्ये करण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष तयारी केली होती. 148 जीवरक्षकासह बचाव पथक तैनात करण्यात आले होते. त्याचबरोबर 2800 पोलीस अधिकारी कर्मचारी देखील कर्तव्यावर होते. नांदेड महापालिकेच्या वतीने श्री गणेशाच्या विसर्जनासाठी प्रशासन सर्व तयारीनिशी असून महापालिकेच्या वतीने निर्माल्य गोदावरीत टाकले जाऊन गोदावरी दूषित होऊ नये यासाठी ठिकठिकाणी निर्माल्याचे संकलन करण्यासाठी या जमा झालेल्या निर्माल्यापासून सेंद्रिय खत बनवले जाणार असल्याचे म्हटले आहे. माननीय आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार जे 8-10 दिवसाचे जे निर्माल्य आहे गणेश पूजनाचं ते गोदावरीमध्ये जाऊ नये, गोदावरीचं पाणी दूषित होऊ नये म्हणून आम्ही इथं आमची लेबर इथं राबवून एकत्र जमा करतो. ट्रॅक्टरद्वारे आमच्या ओपन प्लॉटमध्ये खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये नेऊन ते विल्हेवाट. त्याचबरोबर पोलीस प्रशासन देखील तयार असून 2 अपर पोलीस अधीक्षक, 2 सहाय्यक पोलीस अधीक्षक, 8 पोलीस उपअधीक्षक, 35 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 150 पोलीस कर्मचारी यांच्यासह 2500 होमगार्ड, CRP प्लाटून, QRT प्लाटून, SRPF प्लाटून आदी जवान तैनात करण्यात आले आहेत. गणेश विसर्जनासाठी गोदावरी नदीवर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जीवरक्षकांची फौज आवश्यक साधन सामुग्रीसह तयार आहे. त्याचबरोबर अग्निशमन दल आणि बचाव पथकही तयार आहे. बचाव पथकाचे जवान गणेश मूर्तींना गोदावरीमध्ये विसर्जित करण्यासाठी सहकार्य करत आहेत. नांदेड शहरातील गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात आज आपल्या लाडक्या श्री गणेशाला निरोप दिला. यावेळी वरुण राजाने देखील हजेरी लावून पाऊस फुलांचा वर्षाव केला. 10 दिवसापूर्वी गणरायाचं मोठ्या थाटामाटात आणि वाजत गाजत आगमन झालं आणि बघता बघता 10 दिवस उलटूनही गेले. आज अनंत चतुर्दशी. 10 दिवसाचा मुक्काम करून बाप्पा आज आपल्या गावाला निघाले आहेत. संपूर्ण राज्यात आज सकाळपासूनच विसर्जनाची जय्यत तयारी सुरू झाली होती. नांदेड शहरामध्ये देखील गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी तयारी सुरू केली होती. नांदेड शहरातील सर्व श्री गणेश गोदावरी नदीत विसर्जित केले जातात. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांच्या मार्गात देखील बदल करण्यात आले होते. गोदावरी नदीवरील विविध घाटांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गणेश मूर्ती नदीत सोडण्यासाठी विशेष अशी तयारी केलेली आहे. 148 लोक इथं आम्हाला नोंदणी केलेली आहे. टोटल गोवर्धन घाट, नगीना घाट, बंदा घाट, नाव घाट आणि मुजामपेठ घाट या घाटावर प्रत्येक घाटावर 10 आणि 20 जीवरक्षक लावलेले आहे. आणि तराफे संघट वगाळा शहर महानगरपालिकातर्फे आम्ही जीवरक्षक आता 40 वर्षापासून आम्ही काम करते. जागोजागी आणि ठिकठिकाणी गणेश मंडळांनी आज सायंकाळी श्री गणेशाची शेवटची आरती केली आणि आपल्या लाडक्या गणरायाला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा जयघोषामध्ये नांदेडच्या गणेश भक्तांनी ढोल ताशाच्या गजरात श्री गणेशाला निरोप दिला. यावेळी वरुण राजाने देखील खुश होऊन पर्जन्यवृष्टी केली. शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. गर्दी जमवणाऱ्या नेत्याला पराभव दूर नाही, राष्ट्रवादी मनसे डावी आघाडीचे प्रताप पाटलांना आव्हान. प्रतिष्ठित गोकुळनगर वासियांची दैना, रस्त्यासाठी काँग्रेसच्या नगरसेविकेचा सत्ताधाऱ्याविरोधात उपोषणाचा इशारा.
गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन डोळ्यात तेल घालून सज्ज. नांदेडकरांकडून श्री गणेशाला भावपूर्ण निरोप. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया. नमस्कार.